नमस्कार. आपण त्रिगुणांचा अभ्यास करतोय. हे त्रिगुण सगळ्यांमध्ये आहेतच आणि त्या त्रिगुणाच्या अतीत जो होतो त्याला नेमकं काय काय होतं तर त्याला कुठली दुःख होत नाहीत अशा प्रकारचा विचार भगवंतांनी 20व्या श्लोकापर्यंत आपल्याला सांगितला. आणि मग तुमच्या आमच्यातला जसा प्रश्न असतो मनामध्ये तसा अर्जुनाच्याही मनात प्रश्न आला आणि अर्जुनाने भगवंताला प्रश्न केला. तो 21व्या श्लोकामधला आपण पाहिला की हे जे गुणातीत तू म्हणतो आहेस तर या गुणांच्या पलीकडे तो जातो कसा, हे ज्याला जमतं त्याची लक्षणं काय आहेत. आणि मग 22व्या श्लोकापासून भगवंतांनी या गुणातीताची लक्षणं सांगायला सुरुवात केली. तो 22वा श्लोक आपण मागच्या वेळेस पाहिला होता. तो श्लोक पाहताना आपल्या लक्षात आलं होतं की आपण म्हणजे तो सगळं करतो पण कसा अडकत नाही, त्याला आपण गुणातीत म्हणायला हवं. आणि तो वागतो कसा, दिसतो कसा, बोलतो कसा, असतो कसा, हे जे सगळे मनात असणारे प्रश्न आहेत त्याची उत्तरं आपल्याला ह्या त्याच्याच असणारी जी लक्षणं आहेत ती पाहिली तर मिळणार. मागचा श्लोक आपण 22वा नुसताच वाचला तरी पण आपल्याला आठवण होईल की कुठल्या गुणांचा विचार आपण केला. 22व्या श्लोकात तरी म्हटलं, प्रकाशांच्या प्रवृत्तींच्या मोहमेवच पांडव न द्वेष्टी संप्रवृत्तानी न निवृत्तानी कांक्षती. हे जे प्रकाश, प्रवृत्ती आणि मोह, सत्व, रज आणि तम या 3 गुणांसाठी हे 3 शब्द वापरले होते. आणि भगवंतांनी असं म्हटलं की ज्याला जो कोणी असा गुणातीत होतो ना तो या सत्वरज तम त्याच्या जो असतात पण त्याचा तो विषाद मानत नाही. समजा त्या वेळेला तो गुण अनुकूल झाला तरी देखील त्याची तशी इच्छा पण नसते. असा हा गुणातीत असतो. फार काही सोपं नाही आहे असं वागणं. छोट्या मोठ्या गोष्टींनी आपण लगेच रिॲक्ट होतो आणि ते रिॲक्ट व्हायचं नाही असं खरं तर या 22व्या श्लोकामध्ये गुणातीत होणारा कसा असतो हा त्याचा अर्थ की जे आहे ते जसं आहे तसं ॲक्सेप्ट करायचं असा विचार आपण 22व्या श्लोकात पाहिला. आज आपण 23व्या श्लोकामध्ये आणखीन काही गुणातीत झालेल्याचा गुणांची लक्षणं, गुणांचे विचार आपण करणार आहोत. श्लोक आहे 23वा. उदासीन वदासीनो गुणैर्यो न विचाल्यते गुणावर्तन्ते इत्येव यो व तिष्ठती नेंगते. उदासीनवत आसीन तो केवळ कसा असतो तर उदासीन ह्याचा अर्थ तो केवळ साक्षी भावाने असतो. साक्षी शब्द आला की आपल्या लक्षात येतं की साक्षी भाव म्हणजे काय, तर सूर्य रोज येतो, रोज या पृथ्वीला प्रकाश उष्णता देतो. या पृथ्वीवरचे चांगले वाईट सज्जन दुर्जन सगळी माणसं त्या प्रकाश उष्णतेचा उपयोग करतात. तो सूर्य असं कधीही चांगलं करणारा शाबासकी देत नाही, वाईट करणारा शासन करत नाही. तो सगळ्यांना प्रकाशही देतो. त्याला साक्षी भाव असं म्हणतात. त्यामुळे आपल्याला कळेल उदासीनवत असेल हा जो गुणातीत आहे तो केवळ साक्षी भावामध्ये असतो परंतु आपल्यामुळे हे काही घडावं अशा प्रकारचा अभिनिवेश त्याचा नसतो. पुढे म्हटलं गुणही न विचाल्यते. त्यामुळे त्याच्या गुणांमुळे त्याच्यामध्ये जे सत्वरजतम आहेतच त्या गुणांमुळे तो जराही विचलित होत नाही. कुठलीही घटना घडल्यानंतर दुःख करणं किंवा राग येणं अशा गोष्टी त्याच्या बाबतीत होत नाही. 4 तारखेला रिझल्ट ऐकता तुम्ही आम्ही मंडळी निराश होत होतो, वाईट वाटत होतं. परंतु खरं तर ज्याला हे सगळं व्हायला हवं तो अतिशय गुणातीत असल्यामुळे शांत होता. जो काही रिझल्ट येईल तो बघण्याचं हिंमत, बघण्याचं कौशल्य गुणातीत असणाऱ्या जवळच असतं. त्याचा अनुभव आपण घेतला. तर गुणही न विचारले आपल्यामध्ये असणारे सत्वरजतम आहेत त्यांनी तो जराही विचलित होत नाही. गुण हा एव वर्तनते. गुण कार्य करत आहेत, सत्वरजतम जे आहेत त्याच्याजवळ ते आपापली कामं करत आहेत असं तो समजतो. आता असं जे की आहे आणि पुढे म्हटलं या म्हणजे या परमात्म्यामध्ये अवतिष्ठती एक भावाने तो स्थिर असतो. ही 4 लक्षणांचा विचार आपल्याला करायचे. कधीही न इंगते म्हणजे विचलित होत नाही. अशी या 23व्या श्लोकामध्ये या गुणातीताची लक्षणं सांगितली आहेत. माऊली आपल्याला छानपैकी उदाहरणासहित ही सगळी लक्षणं पटवून देणार आहेत. तत्पूर्वी आपण लक्षात घ्यायचं की तो शरीरधारी आहे, देहधारी आहे. ज्या गुणातीताचं आपण वर्णन करतोय संत महात्म्यांचं कदाचित हे वर्णन आपल्याला वाटेल कारण सामान्यांना या अशा सगळ्या गोष्टी इतक्या सहजपणानं जमतील असा विश्वास आपल्याला वाटत नाही. पण या सगळ्यांचं वर्णन करताना एक लक्षात घ्यायचं की तो देहात आहे. त्यामुळे नरदेहात असणार याला हे सत्वरजतम आहेतच, दैवी गुण हे असणारच आहे.
आपण म्हणूया की तो सात्विक आहे, ज्याची तो गुणातीत होत आहे. आणि यापूर्वी पण आपण पाहिलं की तमाचा रज, रजाचा सत्व आणि सत्वाच्याही पलीकडे जायचं आहे. आणि त्यामुळे तो सत्वगुणाच्या पलीकडे राग, द्वेष, लोभ हे जे काही रजोगुण आहेत ते त्याच्याजवळ नाही आहेत. आळस, निद्रा, प्रमाद या गोष्टी पण त्याच्याजवळ नाही आहेत, ज्या इंद्रियांमार्फत प्रगट होतात. कधीतरी या दोन्ही गुणांचा थोडा आभार प्रादुर्भाव होत असेल, पण त्याचाही परिणाम तो करून घेत नाही. त्यामुळे रजतम पण तिथे आहेत, माईल्ड स्वरूपात का होईना ते आहे. आता हा जो गुणातीत आहे याच्याबद्दल असं म्हटलं की तो आसक्त होत नाही. आणि इंद्रियांमार्फत येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत ज्या सहज येतातच त्याला तो विरोधही करत नाही आहे. म्हणजे खरंच एखाद्याला एखादी गोष्ट पाहून राग येत असेल तर तो राग येताना त्या रागाचा तो विरोध करेल. त्याचा जो काही करायला हवी गोष्ट ती तो करतो. मी मागे आपल्याला उदाहरण दिलं होतं सुनील दादांचं की ती वही फाडली त्याने, त्याच्या परिणामांचं काय होईल हे सगळं त्यांना माहीत होतं. कदाचित आपण करतो ही गोष्ट सामान्य आईवडिलांना आवडली नसती, परंतु आपल्या मुलीच्या भवितव्यासाठीच हे केलेलं आहे अशा प्रकारचा विचार करणारा हा माणूस तसं तसं कर्म करतोय. त्यामुळे ते जे रजतम येतात त्या रजतम येतातही त्याचा उपयोगही तो करतो, त्या गोष्टीचा तो विरोध करत नाही, पण त्याच्यामुळे तो आसक्तही होत नाही. म्हणजे प्रभावित पण होत नाही आणि विचलित पण होत नाही. अशा दोन्ही गोष्टी जे आपल्याला करायचं आहे ते योग्यच आहे असं वाटून त्याप्रमाणे तो करतो. आता आपण असं पाहिलं की तो तटस्थ असतो किंवा साक्षी भावानं तो ह्या सगळ्याकडे पाहत असतो. ही तर गोष्ट खरी आहे की आपल्या सर्वांना सातत्याने भगवंताच्या प्रत्येक गोष्टीत सांगितलं जातं आहे की जे काही घडतं आहे ते सगळं त्याच्या इच्छेनं घडतं आहे. आणि हे तर त्याला अगदी पक्कच माहिती आहे. आणि त्यामुळे कदाचित आपण असं म्हणू शकतो की हा जो गुण आहे पहिला सांगितलेला की तो साक्षी भावानं सगळीकडे पाहतो हे आपल्याला सहज मान्य होईल. जीवन जगत असताना म्हणजे देहात असताना सुद्धा की कामक्रोध येणार नाही, तर कामक्रोधाचा जो आवेग असतो ना तो आवेग सहन करण्याची त्याची ताकद असते. मला वाटतं काहीतरी विजयाताई ह्या झालेत का? हां ठीक आहे. तर त्यालाही काही इच्छा होणार, त्यालाही काही रजोगुण म्हणजे कर्म करत तो राहणार. कधी कधी म्हणजे चुकीची गोष्ट घडत असेल तर राग येणार, पण हे सगळं जे की सहज स्वाभाविक ज्याला म्हणतो त्या स्वाभाविक ह्याच्यात आहे असं समजून तो हे सारं ॲक्सेप्ट करतो. या गोष्टी इंद्रियांना तो दोष देत नाही की हे सगळं घडणारच आहे. आणि ह्या सगळ्या ह्याच्यामुळे तो शांत राहतो. खरं तर आपण असं म्हणू की त्याला परिणाम माहीत असतात, द्रष्टा असतो, त्यावेळी परिणामांचा विचार करूच तो कृती करतो. पण असं सगळं जरी आलं तरी त्या कामनांच्याही मागे जायचं नाही, त्या रागाच्याही फार मागे जायचं नाही, तो राग धरूनही ठेवायचा नाही, 50 ठिकाणी घडणारी घटना बोलायचीही नाही. ते एक आपल्याला फार असतं. ही फार मोठी आपल्यामध्ये आणि ह्या गुणातीतामध्ये एक वेगळी तफावत दिसते की एखादी चांगलीसुद्धा आणि वाईटसुद्धा ती गोष्ट घडून गेली ना मग त्याची चर्चा करण्याचं खरं काही कारण नसतं, पण ती आपण 50 लोकांजवळ बोलतो. हा जो गुणातीत आहे तो विषय संपला. आपण मागच्या वेळेस पाहिलं होतं अकाउंट क्लोज, तसं अकाउंट क्लोज करणारा असतो. आणि ही गुणातीताची लक्षणं आज आपल्याला समजून घ्यायची आहेत. म्हणजे समजा उदासीन म्हणजे कसं, तर 2 माणसात काही वाद चालला आहे, तर ठीक आहे ना, त्या वादामध्ये एक तर त्या वादामध्ये पडताना कोण बरोबर कोण चूक ह्याच्याबद्दलचा पक्षपात आपण करायचा नाही. तटस्थपणानं काय चाललं आहे ते आपल्याला बघता आलं पाहिजे. आता असं त्याचा अर्थ होईल की ज्याचं योग्य आहे त्याची बाजू आपल्याला घेतलीच पाहिजे, ही गोष्ट आहे, पण ती सगळी जाणून घेतली पाहिजे. आणि 3 गोष्टी करता येतात. एक तर पक्षपाती व्हायचं, म्हणजे कोणाची तरी आपली मैत्रीण असेल तर तिची बाजू घ्यायची, भले चुकलं असलं तरी बाजू घ्यायची, किंवा मध्यस्थ म्हणून व्हायचं की त्यांचा वाद थांबवण्याचा प्रयत्न करायचा, किंवा तटस्थ राहायचं. पण या तिन्हीमध्ये जी गोष्ट आपण करतो तर तो काय करतो, तो तटस्थ राहणं पसंत करतो. आणि जसं आहे ना की मौन धरायचं, जिथे आपल्या शब्दांनी काही मध्यस्थी होणार नाही आहे असं जर आपल्याला वाटत असेल तर गप्प बसतं तो करतो. त्याचे जे त्रिगुण आहेत ना ते अशा प्रसंगात सुद्धा विचलित होत नाही. आपल्याला खरं दोघांचं भांडण झालेलं आहे, आपला त्याच्याशी काही संबंध नाही आहे. विशेष करून लोकलनी प्रवास करणाऱ्या लोकांना हा अनुभव असतो. काहीतरी दोघांचं जागेवरून चाललेलं असतं, आपला काही त्याच्यात म्हणजे माहितीही नसतं, आणि पण तरी देखील लोक बोलत असतात. आणि त्यावेळेला लक्षात येतं की हे तटस्थपणानं बघणं खरं सहन करणं गरजेचं असतं, पण तसं करत नाही. हा जो गुणातीत आहे तो शांतपणानं
देवाचं नाव घेत असेल अशा प्रसंगी तो काहीसुद्धा त्याच्यामध्ये सहभाग दाखवणार नसेल. इतकंच काय तर तटस्थपणाने बघण्याची शक्ती त्याच्याजवळ असेल. म्हणजे कसं असतं की समजा आपण एखादा सिनेमा बघतो आहे आणि त्या सिनेमात जे काही घडतं आहे त्याच्याबद्दल जसं आपल्याला काही फारसं वाटत नाही, कारण ती सिनेमातली गोष्ट आहे. ते जे काही घडतं आहे ते कल्पनेतलं आहे, काल्पनिक आहे, आपल्याला पक्क माहीत असतं. त्यामुळे त्या पडद्यावर दिसणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टीच्या, त्या सुखदुःखाचा फार काही आपल्या मनावर आपण परिणाम करून घेत नाही. थोडाफार कधी होतो की आपण तसे इतके पटकन दुसऱ्याच्या सुखदुःखाशी जोडले गेलेले असतो की काही काळ त्याचा परिणाम राहतो. मनाला आपल्याला सांगावं लागते की अरे कल्पनेतलं आहे, हे काही खरं नाही आहे असं आपल्याला सांगावं लागतं आणि त्यातून बाहेर पडायला लागतो. पण आपल्या आता लक्षात येतं की याच्यात जसा आपला काही संबंध नसतो तसा गुणातीत जो आहे तो भोवती घडणाऱ्या सगळ्या घटनांकडे अशा दृष्टीनं तो पाहत असतो, तटस्थतेने पाहत असतो. म्हणून त्याला म्हटलं उदासीनवत, की सभोवताली घडणाऱ्या गोष्टी या घडायच्याच आहेत, ईश्वरी इच्छेनं घडायच्या आहेत, याच्यामध्ये आपण तटस्थतेनं पाहणं. पुन्हा पुन्हा 4 तारखेची आठवण होतेच की ते तटस्थतेने आपल्याला पाहता आलं पाहिजे. खरं तर काहीच आवश्यकता नाही की दिल्लीच्या सगळ्या सीट का मिळाल्या आणि मुंबईतल्या सगळ्या का गेल्या, त्याच्यापेक्षा काय तटस्थतेनं जे आहे ते पाहणं हेच खरं म्हणजे योग्य आहे. लहान मुलांची भांडणं असतात ना, बऱ्याचदा असं लक्षात येतं की ती बिचारी मुलं भांडतात आणि ते विसरून जातात, ती पुन्हा एकत्र खेळायलाही लागतात. पण त्यांचे पालक जे असतात त्यांच्यात मात्र दुरावा निर्माण होतो. मुलं पटकन विसरतात, पालक मात्र विसरत नाहीत. गुणातीत जो आहे तो लहान मुलांसारखा आहे, सगळं विसरून जातो. काल काय घडलं आता आज नाही त्याचा काही परिणाम करून घ्यायचा असा. म्हणजे कदाचित रजाचे आणि तमाचे विकार येतात आणि जातात पण त्याच्यात तो कधी अडकत नाही. कधी आपल्याला असं बुद्धीचं मंदपण किंवा तेजपण, कधी काम करावंसं वाटतं, कधी काम करावंसं वाटत नाही. एखाद दिवशी होतं आपलं असं की आज अगदी काही करू नये असं वाटतं, आणि एखाद दिवशी इतका सकाळपासून उत्साह असतो की अगदी हे कपाटावर ते कपाटावर, हे काम कर ते काम कर असं उत्साहाने आपण करतो. हे असं कधीतरी आपलं बुद्धीचं मंदपण, तेजपण, काम करावं किंवा आळस, हे सगळं आपलं होत असतं, त्यालाही हे सगळं होत असतं. पण ह्या सगळ्या गोष्टीकडे तो असा अलिप्तपणा पाहतो. असं का व्हावं, आज अगदीच मला का काही करावंसं वाटत नाही आहे असा काही विचार तो करत बसत नाही. सहजपणानं स्वाभाविकपणानं जे आहे ते तो ॲक्सेप्ट करतो आणि साक्षी भावाला त्याच्याकडे पाहतो. जसं असतं ना की आपण घराच्या बाल्कनीमध्ये उभं राहिलो आणि रस्त्यावरच्या गोष्टी आपण पाहतो. त्या रस्त्यावरच्या गोष्टी पाहत असताना त्याच्यामध्ये ज्या गोष्टी आपण पाहतो त्याचा आपण फारसा काही परिणाम करून घेत नाही. कधी कधी रस्त्यावरनं मिरवणूक जाते, कधी कधी छान भिक्षावळीसारखा कार्यक्रम जातो, कधी कधी परलोकीच्या यात्रेची पण मंडळी जातात. पण या दोनही गोष्टी परस्पर विरुद्ध जरी असल्या तरी त्या घटनांचा आनंद किंवा दुःख असं फार काळ आपल्याला सुख दुःख देते. फार आपण उत्तेजित होत नाही किंवा फार निराश पण होत नाही. काही काळ आपण जिथे असतो आणि तेवढं पाहिल्यानंतर क्षणभर आपल्याला उदासी येते, पुन्हा आपल्याला आपलं ही गुणातीताची स्थिती आहे. हे असं आपल्याला परक्या माणसांच्याबद्दल आपल्याला करता येऊ शकतं. थोडं काही क्षण जातात पण त्यानंतर आपण ते विसरतो. गुणातीत समान नजरेने ह्या सगळ्याकडे पाहतो. अशा पद्धतीनं उदासीनवत असा शब्द भगवंतांनी वापरला आहे. आता आणखीन गुणातीत हा काही करतो की नाही, किंवा त्याचा देह आहे. आपण मगाशी म्हटलं की नरदेहात आहे त्यामुळे ह्या तिन्ही गोष्टी आहेतच, त्यामुळे ह्या शरीराचे जे व्यापार त्याचे चालतात, तुमच्या आमच्यासारखेच त्याचे चालतात. आणि तरी देखील तो गुणातीत म्हणजे ब्रह्मज्ञानी आहे. त्या ब्रह्मज्ञानी असल्यामुळे त्याचं प्रचंड कार्य, त्याच्याकडून प्रचंड कार्य होत असतं. जसा मोठी माणसं बुद्ध, महावीर, व्यास, वाल्मिकी यांची जर आपण उदाहरणं घेतली किंवा सगळे संत, या सगळ्यांचा विचार केला तर ह्या सगळ्या संतांनी समाजाला एक मार्ग दाखवला, क्षमेचा, दयेचा असा जो मार्ग ते दाखवला आहे, प्रेमाचा. हे सगळं त्यांनी शिकवण समाजाला तशी दिली. आणि त्यामुळे याच समाजात राहायचं आहे, नरदेहातच राहायचं आहे. त्या सगळ्या तिन्ही गुणांचा पण त्यांच्यामध्ये आहेच अंतर्भाव. तरी देखील या मार्गाने, सुसंस्कारांच्या मार्गाने समाजाला न्यायचं आहे. असा जो आहे त्या गुणातीताचा विचार त्याची लक्षणं आपल्याला पाहिजेत. म्हणजे याच्यात राहायचं पण परिणाम न करता मार्गस्थ करायचं सगळ्या समाजाला, असं दुहेरी काम त्यांना करायचं आहे. म्हणून उदाहरण देतात मंडळी, अगदी काही चपखल आहे अशातला भाग नाही, पण सोपं जवळ करायला की नारळामध्ये गोटा असतो. आपण हलवला की लक्षात येतं की अरे याच्यात पाणी नाही आहे, हा करवंटीपासून सुटलेला आहे. तो जसा नारळातला गोटा आहे ना करवंटीपासून सुटलेला, तसा हा गुणातीत आहे.
हा जगात वावरतो, देहात असतो, पण अलिप्त असतो, तो चिकटलेला नसतो. अशा पद्धतीने विचार करता लक्षात येईल की तो स्वाभाविकच आहे की चिकटलेला असतो. त्याचं खोबरं म्हणजे फार त्या उदाहरणामध्ये आपल्याला शिरता येणार नाही, परंतु आपल्याला तेवढ्यापूर लक्षात की अलिप्त राहणं म्हणजे काय, तर त्या करवंटीपासून सुटून येणं, ह्याला अलिप्तपणे. जगापासून हा असा सुटलेला असतो, जगात राहतो, त्या जगात वावरतो, पण जगापासून सुटलेला असतो. या पार्श्वभूमीवर जर आपण आपल्याला तपासायचं म्हटलं ना, तर आपल्या लक्षात येतं की निदान आपण एवढं तरी करू शकतो का, की एवढ्या तेवढ्यावर आपली जी मनःशांती बिघडते ती जर आपल्याला बिघडू द्यायची नाही आहे. तर याचे जे गुण आहेत त्या गुणांचा आपण अभ्यास करायचा, की आपण म्हणजे मी नेहमीच आपल्याला सांगते की अर्जुनासारखे खाली तर प्रश्न आपल्यासमोर नाहीच आहेत. आपले प्रश्न अर्जुनाच्या प्रश्नाच्या तुलनेत अगदीच मामूली आहेत, पण तरी त्या मामूली प्रश्नाने आपली मनःशांती बिघडते. आता गुणातीताचे सगळा विषय जेव्हा आपण वाचतोय, ऐकतोय, तेव्हा निदान आपण एवढं ते करू का, किंवा एवढ्या तेवढ्यावरून आपली मनःशांती बिघडू द्यायची. वर्तमानपत्रातल्या बातम्यांनी, वर्तमानपत्रातल्या त्या राजकारणाने, कोणीतरी कोणाला तरी बोललेल्या गोष्टींनी, येणारा काळ मोठा किती कठीण आहे वगैरे वगैरे अशा बातम्यांनी आपण जे विचलित होऊन जातो, तर ते विचलित होण्याचं कारण नाही. जर गुणातीत विचलित होत नाही, संत महात्मे विचलित होत नाही, तर जग हे असं आहे, कुठे कुठे काय काय घडतं आहे ते त्या त्या परिस्थितीप्रमाणे घडतं आहे, त्याचा आपल्या मनःशांतीवर परिणाम होऊ द्यायचा नाही, असं आपल्याला जमेल का. एवढा जरी आपण म्हणजे आज आपण ज्या गुणांचा, ज्या लक्षणांचा विचार करणार आहोत, त्यातून आपल्यापुरतं काय, तर छोट्या मोठ्या कारणांनी आपली मनःशांती बिघडत असेल, आपली सगळीच कारणं छोटी मोठी असतात, नाही तर आपण लगेच त्या छोट्या मोठ्यामध्ये, नाही तुम्हाला वाटतंय तसं नाही, हे माझं मोठंच कारण होतं असं नाही. आपली सगळी कारणं अर्जुनाच्या तुलनेत छोटी मोठीच हे आहेत, छोटीच आहे, आणि त्यामुळे त्या छोट्या मोठ्या कारणांनी आपण जराही विचलित व्हायचं नाही. एवढा गुण आपण या गुणातीताच्या संदर्भात स्वतःकडे घ्यायचा. आज आपण आता माऊली आपल्याला विविध उदाहरणं देणार आहेत, त्या उदाहरणांचा विचार करूया. माऊली म्हणतात 336व्या ओळीपासून सुरुवात करायची. तैसे गुणागुण कार्य हो, तैसे गुणागुण कार्य हे आघवेची आपण आहे, म्हणून एकेका नोहे तडातोडी. तडातोडी शब्द वापरला. तडातोडी याचा अर्थ असा आहे की ताटातूट. आता ताटातूट कशाची आपण बघूया. गुणागुण कार्य, गुण आणि गुणांचं कार्य हे आघवेची आपण आहे, हे सगळं की आपणच आहोत. सत्वरजतम गुण आणि त्या गुणांचं कार्य हे सगळे आपणच आहोत, असा या गुणातीताचा अनुभव असतो. म्हणून एकेका नव्हे ताडातोडी. म्हणून एखादा गुण वाढला काय किंवा एखादा गुण कमी झाला काय याच्यावर त्याचा काहीच परिणाम होत नाही. कधीतरी रज वाढला किंवा कधी तम वाढला तर त्याचा काही फार परिणाम त्याच्यावर होत नाही, कारण त्याला माहीत असतं की हे सगळं आपणच आहोत, आपणच सत्वरजतम आहोत असा विचार केला असल्यामुळे. आता हीच गोष्ट पण आपल्याला कळायला जरा अवघडच आहे की आपल्याला नरदेह कळतोय, तो माणूस कळतोय, तुमच्या आमच्यापेक्षा संत पदवीला पोचलेला असल्यामुळे आपण जसे रजतमानी पटकन विचलित होतोय तसा तो होत नाही हे आपल्याला पटलं. परंतु गुण आणि गुणांचं कार्य सगळे की आपणच आहोत. ते गुण म्हणजे पण आपणच, त्या गुणांचं कार्य म्हणजे पण आपणच, असं त्याला पक्का त्याचा अनुभव असल्यामुळे तो एखादा गुण वाढला काय किंवा एखादा गुण कमी झाला काय त्याच्यावर त्याचा काहीच परिणाम होत नाही. अजून पुढल्या ओव्या वाचल्या की आपल्याला माऊलीला काय म्हणायचं आहे ते लक्षात येईल. येवणे या गा प्रतिती तो देहा आला असे वरती वस्ती, वाटे जाता गुंती माझी जैसा. आता ते म्हणतात की समजा वाटे जाता गुंती, एखादा वाटसरू आहे आणि तो जो गुंती म्हटला आहे म्हणजे वाटेत त्याला मुक्काम करावा लागला. पूर्वीच्या काळी सगळा पायी प्रवास असायचा, त्यामुळे पायी जात असताना जो वाटसरू आहे त्याला कुठेतरी वाटेत मुक्काम करावा लागला. आणि तसं म्हणजे आपलं आहे, वाटसरू जसा वाटेत मुक्काम करतो तसं आपलं आहे. आपलं काय आहे की आपण चाललो आहे, मध्येच आपण या पृथ्वीवर हा देह घेऊन थांबलो आहे. जरा समजुतीला कठीण आहे. एखाद्या वाटसरूनं वाटेमध्ये मुक्काम करावा तसा आपण या देहात मुक्काम केलेला आहे. काही वर्ष आपल्याला जे काही दिले भगवंताने, आणि असा तो समजत असतो की मी इथे काही काळ मुक्कामाला आलेलो आहे. आणि काही काळ मुक्कामाला आला असल्यामुळे तो वाटसरू जेव्हा वस्ती झाली दुसऱ्या दिवशी तो निघाला की तो तिकडे काही बघतच नाही, त्याला काही कारणच नाही बघायचं. तसं आपलं असलं पाहिजे. त्या वाटसरूचं उदाहरण माऊलीने घेतलं आहे. वाटे जाता गुंती माझी जैसा. वाटसरू जसा वाटेत मुक्काम करतो तसा
देहात हा देहातीत जो आहे तो मुक्काम करायला आला आहे, त्यामुळे तो विचलित होत नाही. त्या धर्मशाळेत तो जो वाटसर उतरलेला आहे तिथे अनेक मंडळी उतरलेली असतात, काही तो त्याच्यामध्ये त्यांच्यात गुंतत नाही आहे. तसं आपण या ठिकाणी आलेलो आहोत. वाटसरूची उपमा लक्षात घेतली तर आपण कसे गुंततो इथे ते आपल्या लक्षात येईल. तो धर्मशाळेत एक रात्र राहतो, कुठेही गुंतत नाही, धर्मशाळेत वस्ती करायला असतो, प्रारब्धाने ती त्या ठिकाणी वस्ती करायची वेळ येते, कारण मुक्काम करायची वेळ येते असं तो समजतो. सकाळ झाली की आल्या मार्गाने तो आपला पुढल्या मुक्कामाला निघून जातो धर्मशाळा सोडून. तसं प्रारब्ध संपलं किंवा आपलं इथलं काम संपलं की आपल्याला पण जायचं आहे. तिथे जसं त्याला धर्मशाळेत त्या बाकीच्यांच्या सुखदुःखाशी काही संबंध नसतो, तसं ह्या ठिकाणी आपण आलो आहे तिथे सुखदुःख आपल्याला नाही आहे असं तो गुणातीत समजतो. म्हणजे देह असूनसुद्धा देहातीत कसा असतो हे कळेल. तुकाराम महाराज या स्थितीचा अनुभव घेतात. तुकाराम महाराजांचे शब्द जर आपण वाचले ना तरी आपल्याला नेमकी ही अवस्था काय आहे याचा अर्थ काय. महाराजांचे परिचित शब्द आहेत, आपण ते खरं म्हणजे एरवीसं बोलतो, परंतु आपल्याला गुणातीत असल्याचं हे लक्षण आहे म्हणून त्यांच्या तोंडून अंगी ब्रह्मरस ठसावला. महाराज म्हणतात अंगी ब्रह्मरस ठसावला. आता याचा अर्थ आपल्याला कळेल की ब्रह्मरस जर सगळीकडे भरलेला आहे तर सत्वरजतमाचा काही परिणाम होण्याचं कारणच नाही, तो त्या ह्याच्यात गुंततच नाही, म्हणून तो गुणातीत आहे. दुसरं यांचं वाक्य आहे तुकारामांचं, शिंपल्यातील मोती वेगळं झालं. मग अशी आपण गोट्याचं उदाहरण घेतलं. तुकारामांचं शिंपल्यातील मोती वेगळं झालं म्हणजे हे जे सत्वरजमा तम आहे तसं आपण म्हणतोय गुणातीत आहे, तर या तिनांच्या पेक्षा तो वेगळा झाला. त्यामुळे शिंपल्यातला मोती वेगळा होणं म्हणजे या तीनही गुणांच्या पेक्षा वेगळं देहातीत होणं असं संतांबद्दल वर्णन केलं. मन परमानंदी विसावलं. सहजच कहण्याची गोष्ट आहे. परम आनंद प्राप्त होतो. आपले जे इंद्रियांच्या मार्फत भोग घेताना झालेले आपले आनंद असतात ते आनंद परिणामी दुःखदायक असतात किंवा ते फार काळ टिकणारे नसतात. याला परमानंद प्राप्त होतो असं ते म्हणतात. पुढे तुकाराम महाराज आणखी वाक्य, माझं मरण मी डोळ्यांनी पाहिलं. देहातीत होणं म्हणजे देह असतानाच देह नाही अशा पद्धतीचं मरण डोळ्यांनी पाहिलं असं ते म्हणतात. आपलाच मृत्यू आपण आपल्या डोळ्यांनी पाहिला आहे. किंवा सुखदुःखाहून मी वेगळा झालो. महाराजांची वाक्याच्या वाक्य आपल्याला लक्षात येईल की हे देहातीताचं लक्षण आहे. सुखदुःखाहून मी वेगळा झालो. सुखदुःख जी आहेत ती या देहाच्या संदर्भात आहेत. मी देहापेक्षा वेगळा आहे, त्यामुळे या सुखदुःखांशी माझा काही संबंध नाही, म्हणून ते म्हणतात सुखदुःखाहून मी वेगळा झालो. सगळी जी आपली सुखदुःखाची कल्पना आहे ती देहाच्या संदर्भातच आहे ना, आणि हे तर देहापेक्षा वेगळे देहातीत आहेत, त्यामुळे यांना सुखदुःख काही संबंधच नाही, म्हणून म्हणतात मी सुखदुःखांपासून वेगळा झालो. आम्ही देहाहून अतीत झालो, देहाच्या पलीकडे गेलो. मग देहाचं जे सुखदुःख आहे ते सुखदुःख यांना नाही. माझे मरण मरून गेले. माझे मरण मरून गेले. काय अतीत होणं म्हणजे काय ते आपल्याला लगेच लक्षात येईल की त्या मृत्यूच्याही पलीकडे, जन्म आणि मृत्यू या गोष्टीसुद्धा येणारच आहेत, त्याच्याही पलीकडे आपण गेलेलो आहोत. मी अमर झालो. शरीर केवळ प्रेतरूप. देह इहलोकीच्या वस्तीचं ठिकाण. देह इहलोकीच्या वस्तीचं ठिकाण. काही मर्यादित कामापुरता इथे आलो आहे, मर्यादित काळापुरता आलो आहे, परत मला जायचं आहे. आम्ही देहाविषयी उदासीन. संचित प्रारब्ध क्रियमाण यांचा आमच्याशी संबंध नाही. तुम्हा आम्हाला या जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटण्यासाठी संचित प्रारब्ध क्रियमाण या सगळ्याचा विचार करायचा आहे. देहातीत गुणातीत असणाऱ्याला हे काहीच नाही आहे. केवळ आपल्याला मार्ग दाखवण्यासाठी परत ते देहरूपामध्ये इथे आले ही गोष्ट खरी. हे लक्षात घेतलं तर ते तुकारामांची सगळी वाक्याच्या वाक्य आपल्याला देहातीत असण्याची लक्षणं सांगणारी आहेत. पुढल्या ओवीमध्ये माऊली सांगतायत, तो जिणता ना हारवी, तैसा गुण नव्हे ना करवी, जैसी का शोणवी संग्रामीची. दोन राष्ट्रात युद्ध होतं. एक राष्ट्र जिंकतं, एक राष्ट्र पराभूत होतं. जैसी का शोणवी संग्रामीची. युद्धभूमी संग्रामामध्ये असं होतंच, एकाचा विजय होतो एकाचा पराभव. तो जिणता ना हरवी, कोणाचा विजय होतो कोणी पराभूत होतं. आता प्रत्येकाला असं वाटतं की आपण जिंकावं, स्वाभाविकच आहे. जेव्हा संग्राम होतो युद्ध होतं दोघांनाही वाटत असतं आपण जिंकावं, पण कोणीतरी एकच जिंकणार आणि एक पराभूत होणार.
मग प्रत्येकाला जर असं वाटत असलं तरी ज्या भूमीवर युद्ध होतं त्या भूमीचा विचार केला तर ती अलिप्त असते. तिला हार काय आणि जीत काय, तिच्यावर चाललेला संग्राम आहे. त्या दोघांपैकी कोणाला तरी हार आणि कोणाला तरी जीत घ्यायचीच आहे. दोघांनाही जीत हवी पण आहे. त्या भूमीला त्याचं काय, तिला त्याच्यात काहीच रस नसतो. तो जिणता ना हरवी तैसा गुण 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 नव्हे ना करवी, जैसी का शोणवी संग्रामीची. त्या युद्धभूमीमध्ये युद्धभूमी जी आहे तिला त्याचं काहीच नाही आहे. तिच्यावर चाललेलं युद्ध आहे. दोघांनाही जिंकायची इच्छा आहे, पण कोणीतरी जिंकणार कोणीतरी हारणार. त्या भूमीला मात्र त्याचं काही नाही, तिला ह्याच्यात काही रस नसतो. तसा गुणातीत आहे. जे काही चाललं आहे काय घडणार यातलं ईश्वरी इच्छेने घडणार, याच्यामध्ये याला त्याच्यामध्ये रस नसतो. का शरीरा आतील प्राणो घरी आतिथ्याचा ब्राह्मणो, नाना चोहीटाचा स्थाणू उदासू जैसा. चव्हाट्यावरचा खांब आहे चोहीटाचा. स्थाणू म्हणजे खांब. चौकामध्ये खांब असतो. त्या खांबाबद्दल ते सांगतात की असे ना चौकामध्ये खांब असतात, पण ते चौकातले खांब उदास असतात. त्या चौकातून काय कोण जाता येत आहे त्याचं त्या खांबाला काय आहे. तसं हे जे शरीर आहे, का शरीरा आतील प्राणू, शरीरातला प्राण जो आहे तो त्याचं प्रारब्ध संपेपर्यंत असतो. प्रारब्ध संपलं की तो प्राण देह सोडून निघून जातो. का शरीरा आतील प्राणू घरी आतिथ्याचा ब्राह्मणू, म्हणजे एखादा अतिथी आला तर तो जसा जेवून जातो. आता तो एकदा जेवून गेला. पूर्वीच्या काळी रस्त्यावरून जाणं म्हणजे नाथांच्या बद्दल तर सांगतातच. रोज दुपारी जेवायला बसताना नाथ अंगणामधून बाहेर रस्त्यावर यायचं. दोन्ही बाजूला नजर टाकायची, कोणी प्रवासी आहे का, कोणी भुकेलेला आहे का, त्याला पंक्तीला बोलवायचं. अशी पूर्वी पद्धत होती. अतिथी सांगून न येणारे, न सांगता येणारी मंडळी अशी जेवायला यायची. आता तो जो असा जेवायला अतिथी म्हणून जो आहे, न सांगता आलेला जो आहे, तो ज्या यजमानाकडे जेवला आहे त्या यजमानाच्या घराविषयी उदासीन असतो. त्याला तुमच्याकडे कोण कोण आहे, मुलं किती, बाळं किती, कुठे असतात, त्याला काय संबंध आहे त्याचा. तो काही नाही, रस्त्याने जातो आहे, पण न सांगता भोजनाला पंक्तीला बोलावलं आहे, भोजन केलं आहे त्या यजमानाबद्दल. तसं त्या आपल्या घरी आतिथ्याचा ब्राह्मण होतो. जो घरी अतिथी म्हणालेला ब्राह्मण आहे त्याचा जसं यजमानाशी किंवा यजमानाच्या घराविषयी तो उदासीन असतो, तसं नाना चोहीटाचा स्थाणू, चव्हाट्यावरचा जो खांब आहे, चौकातला जो खांब आहे, तो त्या चौकातून कोण आलं कोण गेलं याविषयी उदासीन असतो. तिन्ही गोष्टी आपल्याला कळतील की देहामध्ये असणारा प्राण जो आहे तो प्रारब्ध असेपर्यंत तिथे असतो, बरोबर आहे. परंतु प्रारब्ध संपलं की हा देव सोडून निघून जातो. या देहाचा त्या प्राणाला जराही मोह नाही आहे, तो लगेच सोडून जातो. म्हणजे प्राण या देहाविषयी उदासीन असतो. जितका काळ इथे राहायचा आहे तितका काळ तो ते राहतो आणि योग्य वेळेला देह सोडून या देहाच्या कशात न अडकता उदासीनपणा निघून जातो. आणखी दोन उदाहरणं जी व्यवहारातली दिली ती पण पटणारी आहेत की जो तिथी न सांगता आलेला आहे तो ज्या यजमानाकडे जेवतो त्या यजमानाच्या घराविषयी तो उदासीन असतो. त्याला काहीच माहिती नसते, माहिती करून घ्यायची आवश्यकताही नसते. किंवा चौकातला खांब आहे, तिथे येत आहे कोण आणि जात आहे कोण. चौकामधून अनेक लोक येत आहेत जात आहेत, काही सुखी आहेत काही दुःखी आहेत. त्यामध्ये त्या खांब जसा उदासीन असतो तसा हा आपल्या म्हणजे देहामध्ये कोणता गुण प्रभावित होतो आहे आणि कोणता गुण प्रभावित होत नाही याबद्दल तो उदासीन असतो. तिन्ही सत्वरजतम त्याच्याकडे आहेत. मी मगाशी म्हटलं तसं रजतम कम्पॅरेटिव्हली माइल्ड असतील, बरोबर आहे, पण तरी ते पण आहेत. पण त्याचाही विचार तो करत नाही. ते जर का प्रभावित झाले तर त्याचं काय असेल ते पाहतात. असे देहादी गुण जे आहेत त्या गुणांच्या कार्याबद्दल तो उदासीन असतो. म्हणजे कधी दुःख झालं तरी देखील तो फार काही करत नाही. राग आला तरी देखील, म्हणजे राग आला हे तमाचं लक्षण आहे, पण तरी देखील त्या बाबतीत तो उदासीन असतो. असा हा जो आहे ना तो गुणांना जिंकणार आहे. किंवा असं पण म्हणू की तो गुणांकडून हरणारा पण आहे. म्हणजे गुण नसतो, गुणांकडून काही तो करूनही घेत नाही, तो गुणी होत पण नाही आणि गुणांना तो राबवितही नाही. काहीच नसतं त्याच्याजवळ, कुठलीच गोष्ट तो करत नाही. त्या गुणांमुळे तो प्रभावित पण होत नाही. ते गुण आपल्यामध्ये यावेत अशी त्याची अपेक्षाही नसते, नाही आहेत म्हणून तो उदासी होत नाही. असा हा गुणातीत असतो. आहेच अगदी आपल्याला उपमा जी दिली माऊली ती कळे की चौकातल्या खांबासारखा आहे, काही पण असू दे, त्याला त्याचा काही विधिनिषेध नाही आहे, तसा हा असतो.
आणि गुणाचा यावा जावा, ढळे चळे ना पांडवा, मृगजळाचा हो नवा, मेरू जैसा. पुन्हा 2 उदाहरणं माऊलींनी या ओळीमध्ये आपल्याला दिलेत. आणि अर्जुनाला म्हणजे पांडवा असं अगदी संबोधून म्हटलं आहे. अर्जुना इतकंच नाही, हे तर तुला सांगितलं असतो गुणातीत कसा असतो ते, पण जसं मृगजळाचा हेलावा, मृगजळाच्या हेलकाव्यानं मेरू पर्वत जसं हालत नाही. आता खरं म्हणजे सगळंच काल्पनिक, मृगजळ तर खोटंच, नुसतंच वाटतं पाणी आहे असं, त्यालाच आपण मृगजळ म्हणतो. आणि मेरू पर्वत, त्या मृगजळ नसणाऱ्या पाण्याचा हेलकावाने मेरू पर्वत काय हलणार आहे, दोन्ही सगळं. आणि असा जो आहे तो गुणांच्या येण्या जाणे, यावा जावा, सत्वरज तमस जे त्याच्यामध्ये असतात आणि ते जे व्यक्त हो म्हणजे कृतीने व्यक्त होत नाही, पण त्याच्यामध्ये असणारे जे त्याला कळतात, या गुणांच्या येण्या जाण्याने तो जराही चढत नाही, ढळत नाही, काही होत नाही त्याचा. तमोगुण वरती आला तर आपण असं म्हणू की आज मला भयंकर आळस आला आहे, आज मला सगळ्याचा कंटाळा आला आहे, आज मला काहीच करावं असं वाटत नाही, असं कधीच त्याला होत नाही. तो तमोगुण कधीतरी त्याचा वर येत असेलच नाही, नसेल अशातला काही भाग नाही, पण असा काही त्याचा परिणाम तो स्वतःवर करून घेत नाही. रजोगुणामध्ये खूप काहीतरी काम करावं, सारखं एकापाठोपाठ करत राहावं, हे करावं ते करावं, असंही काही फार मोठं होत नाही. सर्व बाबतीत उदासीन असा तो असतो, कारण त्याला माहीत असतं की हे सगळे सत्वरजतम आहेत, हे मृगजळासारखे आहेत. मृगजळ जसा मेरू पर्वताला हलवू शकत नाही तसं हे मला काही हलवू शकत नाही. माझा तमोगुण वरती आला म्हणून फार काही होणार नाही आहे, रजोगुण वरती आला म्हणून माझं काही फार होणार नाही आहे. जसं मृगजळ मेरू पर्वताला हलवू शकत नाही तसं हे सत्वरजतम असे उफाळून आले तरी माझ्यावर त्याचा काही परिणाम होणार नाही, असं हे गुणातीताचं लक्षण आहे. हे बहुत काही बोलीजे, व्योम वारोनी न वाचिजे, का सूर्य ना गिळीजे अंधकारे. आपण 2 ओव्या वाचणार आहोत, दोन्हींची उदाहरणं आपल्याला कळतील. स्वप्न कागा जिया परी, जागतया ते न सितरी, गुणी जैसा अवधारी न बांधीजे तो. 3 उदाहरणं आपल्याला या 2 ओव्यां मिळून माऊली देत आहेत. ते म्हणतात हे बहुताची काय बोलीजे. आता आणखीन तरी काय सांगू, कसा असतो हा गुणातीत, याच्याबद्दल आणखीन काय सांगू, फार काही बोलण्यासारखं नाही आहे. व्योम वारेनी न वाचिजे, व्योम म्हणजे आकाश, वाऱ्याने जसं आकाश लोटलं जात नाही, अगदी मोठा वारा आलं म्हणून आकाश लोटलं गेलं असं होईल का, तर असं होत नाही. किंवा सूर्य ना गिळीजे अंधकारे, किंवा सूर्याला अंधकार गिळू शकत नाही. जिथे सूर्य आहे तिला अंधकार नाहीसाच होणार, त्यामुळे सूर्याला अंधकार गिळू शकतच नाही. वारा आकाशाला लोटू शकत नाही, सूर्याला अंधकार गिळू शकत नाही. पुढे म्हणतात स्वप्न कागा जिया परी, जागतया ते न सितरी. जागेपणी स्वप्न आपल्याला फसवू शकत नाही, स्वप्नाला झोप यावी लागते, जागेपणी कसं आपल्याला स्वप्न पडणार, त्यामुळे स्वप्न आपल्याला काही जागेपणी फसवू शकत नाही. त्याप्रमाणे हे जे गुणातीत आहेत, आपण त्यांना संत साधू म्हणूया, गुणांच्या योगाने बांधले जात नाहीत. कितीही वादळ येऊ दे, आकाश लोटलं जाणार नाही, अंधकार काही सूर्याला घेणार नाही, किंवा स्वप्न काही आपल्याला आपण जागे असलो तर फसवू शकणार नाही. तसं हे 3 गुण या संताला काही करू शकत नाहीत. गुणांशी कीर नातुडे, परी दुसानी जई पाहे कोडे, दुरुनी जई पाहे कोडे, तरी गुणदोष साई खडे सभ्यू जैसा. साई खडे म्हटलं, साई खडे म्हणजे कठपुतलीचा खेळ असतो, त्याला साई खडी म्हणतात. गुणांशी कीर नातुडे, गुणांच्या तो अडकत नाही, सापडतच नाही, गुणांच्या तडाख्यात तो अडकत नाही. आणि काय होतं, गुणांचा जो खेळ असतो सगळा, तो सगळा खेळ दुरुनी पाहे, तो दुरून पाहतो. खरं त्याच्यातच हे सत्वरजतम आहेत, पण त्यांच्याकडे तो दुरून पाहतो, त्या तडाख्यात तो सापडत नाही. जसं गुणदोष साईकडे सभ्यू जैसा, जसं तो बाहुल्यांचा खेळ असतो तो दुरूनच पाहायचा असतो. ते जे दोऱ्याचं कमी जास्त पण असतं त्याच्यावर तो खेळ खेळला जातो. त्या कमी जास्तपणाकडे दुरून राहिलं तर तो खेळ आपल्याला कळतो. म्हणजे दोरा दिसत नाही आणि त्या बाहुल्यांचा खेळच आपल्याला दिसतो, जवळ गेलं तर तो दोरा दिसेल, त्यामुळे लांबूनच पाहायचा असतो आणि त्यामुळे तो बाहुल्यांचा खेळ आपल्याला चांगला पाहता येतो. त्याचं जे काही दोरे वरखाली करून त्याचा जो खेळ असतो तो आपल्याला दुरून पाहता येतो. तसं हा जो गुणातीत आहे तो आपल्याच सत्वरजतमाकडे असा दुरून अलिप्तपणानं पाहतो, त्या गुणांच्या तडाख्यात तो अडकत नाही. सत्कर्मे सात्विकी, रजते रजो विषयकी, तम मोहादिकी वर्तत असे. बरं हे सगळे असतात,
नसतात असं नाही, नरहृदय म्हणजे ते असणारच आहे. सत्वगुणामुळे सात्विक, रजोगुणामुळे राजस, तमोगुणामुळे तामस, असा सगळा जो व्यवहार चाललेला असतो तो असा तटस्थपणानं पाहतो. गुणातीत आपल्यामधल्याच या त्रिगुणांना तटस्थपणानं पाहू शकतो. परिसतयाची गासत्ता होती गुणक्रिया समजता, हे पुढे जाणे सविता लौकिका जेवी. आता या ओवीमध्ये ते आपल्याला सांगतायत की का होतं, सगळ्या लोकांचे जे व्यवहार असतात ना ते हे पुढे जाणे सविता, सविता म्हणजे सूर्य. मग अशी आपण जसं साक्षीसाठी सूर्याचं उदाहरण घेतलं तसं इथे ते सांगतात की सूर्याच्या सत्तेवर सगळे जगातले व्यवहार चालतात. पुढे जाणे सविता लौकिका जेवी, लौकिका जगातल्या व्यवहार जे आहेत ते सगळे या सूर्याच्या सत्तेवर चालतात. तसं सगळ्या गुणांचे जे व्यवहार आहेत ना ते भगवंताच्या सत्तेवर चालतात. आपल्यामध्ये सत्वरज तम भगवंताने दिलेत बरोबर आहे, पण त्यांचं जे काही परिणाम आहेत ते सगळे त्याच्या सत्तेवर चालतात. जसं या सगळ्या सृष्टी जगाचा व्यवहार जो आहे तो सगळ्या सूर्याच्या सत्तेवर चालतो, तसं आपल्या सगळ्या गुणांचे जे व्यवहार आहेत ते सगळे भगवंताच्या सत्तेवर चालतात. हे आपल्याला म्हणायला सोपं आहे, पण हे गुणातीत बरोबर जाणतो. आता ही गोष्ट तुमच्या माझ्यासाठी पण आहे की आपल्यामध्ये असणारे सत्वरजतम आहे, या सत्वरजतमांचा जो व्यवहार आहे म्हणजे आपलं रागावणं असू दे, आपलं दुःख करणं असू दे किंवा आपल्या चांगल्या पण गोष्टी असू दे, हे सगळं भगवंताच्या इच्छेवर अवलंबून असतं. हे आपल्याला सुद्धा लक्षात यायला हरकत नाही आहे, पण असं हे गुणातीत जो आहे तो पूर्णपणाने जाणतो. आपण शब्द आणि शब्दांचे अर्थ या दृष्टीने जाणतो, पण प्रत्यक्ष जेव्हा आपल्या कृतीची वेळ येते तेव्हा अरे हे सगळं ईश्वरी इच्छेचं आहे, आपण त्याच्यामध्ये काही करणं कारण नाही आहे. सूर्याच्या सत्तेवर जसे सगळे व्यवहार चालतात, पण सूर्य जसा जगाच्या व्यवहारापासून अलिप्त आहे, त्याच्या सत्तेने चालत आहे, पण माझ्या सत्तेने चालत आहे म्हणून मला जसं हवं आहे तसं तो करतोय का? काही करत नाही. की मी जोपर्यंत आहे, दिवसभर मी असतो इथे, तर माझ्या अस्तित्वाच्या वेळेला इथे चोऱ्या माऱ्या लांड्या लबाड्या काही होता कामा नाहीत असं तो काही म्हणतो का? काही नाही. जे काही तुम्हाला करायचं आहे ते तुम्ही करा. तो अलिप्तपणानं व्यवहार या सगळ्या सृष्टीच्या सगळ्या व्यवहाराकडे पाहतो. तसा हा जो गुणातीत आहे तो या देहातील या गुणांपासून निर्माण होणाऱ्या किंवा घडत असणाऱ्या सगळे जे काही व्यवहार आहेत त्या व्यवहारांकडे अलिप्तपणानं पाहतो. त्याचा फार मोठा प्रभाव आपल्यावर तो पडू देत नाही. समुद्राची भरती, सोमकांतची द्रवती, कुमुदे विकासती, चंद्रुतो हुआ. एका नुसत्या आकाशामध्ये चंद्र उगवला. आकाशात चंद्र उगवल्यावर काय काय झालं? त्याच्या उगवण्यामुळे समुद्राला भरती आली, समुद्र ओसंबळून व्हायला लागला. सोमकांतची द्रवती, सोमकांत म्हणाला पाझर फुटला. चंद्र आकाशात उगवलाय. चंद्र आकाशात उगवला मात्र समुद्राला आनंद झाला, समुद्र नुसता ओसंबळून व्हायला लागला. सोमकांत मणी आहे त्याला पाझर फुटायला लागला. कुमुदे विकासती, चंद्रकमळ जे आहेत ती चंद्रकमळ विकसित झाली. आता ह्या ठिकाणी चंद्राने काय केलं? तो आकाशातला चंद्र फक्त उगवला, पण त्यामुळे घडलं सगळं इथे पृथ्वीवर. म्हणजे त्याच्या अस्तित्वाने आपोआप या गोष्टी घडतात. ईश्वराच्या अस्तित्वाने सगळं आपोआप घडत असतं असं हा गुणातीत आहे तो मानतो. तुम्ही आम्ही या पृथ्वीवर असणारी, आपल्या भोवताली असणारी परिस्थिती, भोवताली असणारी लोक यांच्यामुळे आपले जे काही रजतम आहेत ते वाढतात किंवा कमी होतात असं समजतो. हा मोठा फरक आहे. जो गुणातीत आहे तो काय समजतो की अरे जसं आकाशातला चंद्र आला आणि ह्या सगळ्यामध्ये बदल झाला तसं भगवंताच्या मर्जीनं ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत, त्याच्यात आपला काही संबंध नाही आहे. अशा पद्धतीनं तो गुणातीत आपल्याकडे पाहत असतो. का वाराची वाजे विझे, गगने निश्चळ असिजे, तैसा गुणाची गजबजे डोले नाजो. तो म्हणतो वाराची वाज, वारा वाहतो थांबतो. वाराची वाजे विझे म्हणजे वाहतो पण थांबतो पण. आणि हे जे की त्याचं चलनवलन असतं, पण किती वारा वाहिला आणि थांबला. गगने निश्चल असिजे, आकाश मात्र निश्चल आहे. त्या वाऱ्याच्या येण्याचा आणि थांबण्याचा आकाशावर काहीच परिणाम नाही. तैसा गुणाची गजबजे डोले नाजो, तसं त्या देहामध्ये या गुणांनी कितीही गोंधळ घातला सत्वरजतमाचा तरी साधू गडबडत नाही. संत साधू त्यांच्याच देहामध्ये ही जी काही सत्वरजतमाची गडबड होत असेल त्या सत्वरजतमाच्या गडबडीमुळे
तो गोंधळून जात नाही. उदाहरण दिलं आहे, वारा वाहायला काय आणि थांबला काय, आकाशात काहीच त्याचा परिणाम होत नाही. तसं याच्यावर काही परिणाम होत नाही. अर्जुना, येणे लक्षणे जो गुणाती तू जाणणे, परिसा आता आचरणे तयाशीची. भगवंत म्हणतात अर्जुनाला, आता या लक्षणावरून तुला ओळखता येईल की गुणातीत साधू म्हणजे कसा असतो. ते तू ओळख, ते तू जाणून घे. आणि आता त्याचं आचरण कसं असतं, तो कसा असतो हे सांगितलं. आता तो कसा वागतो कसा ते पण ऐक. हा जो गुणातीत आहे तो असं नाही म्हणत की मी आता गुणातीत झालो. अशी काही ठराविक वर्ष नाही आहेत किंवा एवढं हे झालं की तो गुणातीत झाला, अशी काही परीक्षा आणि परीक्षेत पास होणं नाही आहे. त्यामुळे कसं ओळखायचं, तर तो नाही म्हणणार की मी गुणातीत झालो आहे. मग सुरुवात कशी होते कोण जाणे, पण होतं खरं. संत गुणातीत आहेत, साधू गुणातीत आहेत, त्यांची सुरुवात कुठे होते, कशी होते ते नाही आपल्याला कळणार, पण त्यांचं आचरण मात्र आपल्याला तसं दिसतं. म्हणजे एखाद्या माणसाविषयी समजा कोणाला तरी आदर वाटला आणि त्या आदराने त्यांनी त्या व्यक्तीला संतांच्या रांगेत उभं केलं की अमकी अमकी व्यक्ती आहे ना, ती अगदी सगळे गुणातीत आहे, त्यांचं आता आचरण वागणं आपण पाहतो आहे. आणि खरोखर संतांच्या रांगेत त्याला उभं केलं, रांगेत नेऊन बसवलं. त्या व्यक्तीलाही असं काहीतरी आपण स्पेशल, आपल्याला लोकांनी काहीतरी स्पेशल केलं आहे आणि म्हणून आपण गुणातीत आहोत असं कदाचित वाटलंही असेल. उदाहरण म्हणून घ्यायचं आहे हां. पण म्हणजे कसं काय नेमकं होतं, तर गुणातीत असणार माणूस म्हणजे गमतीची गोष्ट आहे. असं काही आपल्याला विषय कळावा एवढ्यापुरतंच त्या गोष्टीकडे घ्यायचं की एक गृहस्थ पुस्तक वाचत होते आणि बाजूला मुलं खेळत होती. आता खरं म्हणजे त्या मुलं त्या खेळण्यामुळे यांच्या वाचनात जरा व्यत्यय येत होता. मुलं दंगा करत होती, खेळतच होती ती, त्यामुळे स्वाभाविकच त्या वाचन करणाऱ्या गृहस्थांना त्यांचं नीट वाचनात लक्ष लागत नव्हतं. आणि म्हणून त्या मुलाला त्यांनी थोडंसं निर्णावलं की अरे जरा दुसरीकडे जाणं खेळायला, किती दंगा करताय, कारण त्यांना वाचन करायचं होतं म्हणून. आणि मग मुलं तर काही ऐकत नाहीत. एक दोनदा त्यांनी सांगून पाहिलं, मुलांनी काय केलं, मुलं भान विसरतात आणि परत खेळायला सुरुवात करतात. मग यांनी काय केलं, अरे तुम्हाला गप्प बसवू का, त्या चौकात ना कोणीतरी पेढे वाटताय जा, असं म्हटल्यावर ते मुलं पटकन गेली आणि धावून तिकडे निघून गेली. कोणीतरी खाऊ वाटतं म्हटलं, मुलंच ती, त्यामुळे ती पटकन गेली. जरा थोडी मोठी मुलं तिथे आसपास होती, त्यांनाही असं वाटलं की काका म्हणतात काहीतरी असं म्हणून ती पण मंडळी बघायला गेली. आता त्यांच्या लहान मुलं गेली, ही मोठी मंडळी गेली, वाड्यासारखी हे असल्यामुळे मोठी माणसं पाहत होती का चौकात काय आहे. लोकं पण डोकावायला लागली, कोणी कोणी अंगणापर्यंत जायला लागलं, बघायला लागलं. आता झालं असं की थोडा वेळ झाला आणि ती मुलं काही परत आली नाहीत ना, ती मुलंच ती जिथे कुठे वेळ जागा मिळते तिथे त्यांचा खेळ सुरू झाला असेल कदाचित. आणि मग ह्याला वाटलं की अरे खरंच काही चौकात आहे का काय, आणि हा पण माणूस बघायला गेला. आता तो पुस्तक वाचतो असता, तुला पुस्तक वाचतात व्यत्यय येत होता ना, म्हणून त्या मुलांना काहीतरी करून त्यांनी पिटाळून लावलं असता. आणि मग कसं चंचल मन असतं की याला वाटलं अरे खरंच काही चौकामध्ये आहे की काय, गेलेली मंडळी परतच आली नाही आहे, आणि मग हाही त्याच्यामुळे गेला. आता हे असं पाहिलं की आपल्या लक्षात येते, पूर्वी काही वर्षांपूर्वी आपल्या भारतभर का जगभर असेल घटना घडली की गणपती म्हणे दूध पितो आहे, आणि काय लोक गणपती दूध पितो आहे म्हणून धावत होती रस्त्याने. जो तो म्हणत होता हे कसं शक्य आहे, शक्य नाही आहे असं म्हणणारी माणसंसुद्धा बघून तो येऊया काय आहे म्हणून रस्त्यावरती उतरत होती, आपल्या घरातल्या गणपतीला दूध देत होती, आणि असं वाटत होतं अरे वा वा गणपती दूध पित आहे. तसं आहे हे त्रिगुणातीत झाला हे असं जरी कितीही वाटत असलं तरी ती लक्षणं ओळखायची असतात. पुन्हा मनात जेव्हा येतं की असं असेल तर चांगला वाचत होत आहे, काहीच सांगितलं नाही, पिटाळण्यासाठी फक्त कारण सांगितलं होतं, पण वाटायला लागलं. जसा आपल्याला नेहमीची पण याच्यातली गोष्ट माहिती आहे की शेळी आहे खांद्यावर, पण कोणीतरी ठक चार म्हणाले की आपण याला गंडवूया का, आणि गंडवलं. एकेका रस्त्यावरती एक उभं राहिला, अहो काय आज कुत्रा कुठे घेऊन चाललात. पहिल्याला म्हणाला तो की अहो कुत्रा नाही आहे, माझी शेळी आहे ती, तुम्हाला काय कुत्रा दिसतोय का. पुन्हा पुढल्या चौकामध्ये गेला, पुन्हा त्या एका दुसऱ्या एका ठिकाणी मिळाला, दादा कुत्र्याला पाठीवर काय, त्याला चालू दे ना, त्याला कशाला पाठीवर घेतलाय. तिसऱ्यांदा झालं, चौथ्यांदा झालं, मग त्याला वाटायला लागलं की अरे आपण खरंच कुत्र्याला अडलं का काय शेळी समजून, आणि फेकून दिलं. आता ह्या अशा ज्या समजूत होण्यासाठीच या गोष्टी असतात, असं काही घडता अशातला भाग नाही. तर एखादी गोष्ट
झाली आहे असं वाटत असलं तरी पुन्हा केव्हा मागे व्हायचा काही भरोसा नाही. गुणातीताला तो असा अलिप्तपणानं सगळ्या गोष्टी बघू शकतो. मग काय लक्षणं त्याची, तर अशा पद्धतीने वाचतोय आणि त्या वाचनामध्ये व्यत्यय येण्यासाठी कोणाला तरी त्यांनी पिटाळलं आणि पुन्हा नेमकं काय झालं तो पण बघायला गेला, मग तेव्हा तुला वाचनाचा व्यत्यय नाही करायला. त्यामुळे कुठल्या गोष्टी लक्षण गुणातीताकडे कसं पाहायचं, तर या सगळ्या सामान्य मंडळींच्या आपल्याला तेवढ्यापुरतं ते गुणातीत झाल्यासारखं वाटतं आणि पुन्हा आपलं आपण गेले माझ्या मागल्या असं होतं. त्यामुळे नुसतं ज्ञानेश्वरी वाचतो म्हणून गुणातीत आहे का, तीर्थयात्रा करतो म्हणून गुणातीत आहे का, उपास तपास करतोय म्हणून गुणातीत आहे का, पूजापाठ करतोय धर्मग्रंथ वाचतोय म्हणून गुणातीत आहे का, यातलं काहीच गीता सांगत नाही आहे. आता आपण जी लक्षणं पाहतोय यातलं काहीच गीता सांगत नाही. हे करणारा गुणातीत होतो असं गीता सांगतच नाही आहे. त्या सगळ्या देहाच्या संदर्भात होणाऱ्या सत्वरजतमाच्या गोष्टींमध्ये अलिप्तपणाने पाहतोय असं तर म्हणतोय. पूजापाठ केला की नाही, उपास तपास केलेत की नाही, ग्रंथ वाचले की नाही, ज्ञानेश्वरी अभ्यासले की नाही, असं काहीच विचारत नाही आहे. जरा उदाहरणांनी पटवलं तर आपल्या लक्षात येईल. निरनिराळी निरूपणं करणारी मंडळी असतात ना, ती आपल्याला मुद्दा पटवून द्यायला याचा उपयोग चांगला होतो. ते म्हणतात की अहो समजा आपण असं म्हटलं की त्रिकाल संध्या करावी, त्रिकाल संध्या करणारा गुणातीत होईल का हो, असं कोणी विचारलं. मग त्याने लगेच उत्तर दिलं का मासा सारखा पाण्यातच असतो, त्याचं स्नानच चालू असतं सारखं. मग 3-3दा स्नान करणारे लोक आहेत पण ते गुणातीत आहेत का? मासा पाण्यातच असतो, मासा काय गुणातीत आहे का? त्यामुळे 3दा आंघोळ करणं हे काही गुणातीत होण्याचं लक्षण नाही. आंघोळ करा आणि ते करू नका, तो गुणातीत होण्यासाठी 3 वेळा आंघोळ केली म्हणजे गुणातीत होईल असं नाही. मग म्हणाले ध्यान बकध्यान केलं तर गुणातीत हो का? बगळ्याचं ध्यान का असतं, बगळ्यासारखं ध्यान करायचं. तो बगळा ध्यान का करतो त्याचा हेतू वेगळा आहे. तो असा काही शांतपणे त्या पाण्यातल्या माशाकडे बघत असतो जणू काही ध्यान लावलेला आहे आणि त्याच्या त्याबरोबर मार्गामध्ये तो मासा आला की असा झेप घेतो आणि त्या माशाला तो पकडतो क्षणार्धात. हे त्याचं बकध्यान असतं. म्हणजे त्याच्या ध्यानाच्या मागे त्याला स्वार्थ आहे. या गुणातीताचा जो काही आहे तिथे काही त्याला स्वार्थ वगैरे नाही. तर ध्यान करणारा म्हणजे गुणातीत आहे का, तर नाही. ध्यान कशासाठी करतो आहे त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. बराच वेळ तो बगळा ध्यान लावून बसेल म्हणून त्याला काही गुणातीत म्हणता येणार नाही. त्याच्या मागचं कारण काय आहे ते शोधावं लागेल. वासुकी म्हणजे साप, वायुभक्षित वासुकी म्हणजे सापाच्या बाबतीत असं म्हणतात की त्या सापाने समजा एखादा बेडूक खाल्ला तर तो बेडूक खाल्ला की तो काही करत नाही. म्हणजे महिने तो वायुभक्षण करीत राहतो, त्याला बाकी काही खावं लागत नाही, वायुभक्षण पुरतं त्याला. आता वायुभक्षण करणारा वासुकी म्हणजे तो साप हा काही गुणातीत आहे म्हणजे आपला उपास आहे, उपास म्हटल्यासारखंच आहे ना. तो उपास करण्याने काही गुणातीत नाही, ध्यान करण्याने काही गुणातीत नाही. गुणातीत व्हायचं म्हणजे काय करायचं, पोपट रामराम म्हणतो, मग आपण पण रामराम म्हटलं, नाम घेतलं म्हणजे गुणातीत हो का? प्रसंग आला तर तो पोपट समजा मांजरांनी पिंजऱ्यावरती झेप घेतली आणि चुकून दार उघडं राहिलं आणि पोपटाला जर पकडलं तर तो काही रामराम नाही म्हणणार आहे, तो जीवाच्या आकांतानेच ओरडणार आहे. म्हणजे रामराम म्हणणं हे काही गुणातीत होण्याचं लक्षण नाही. गुणातीत होण्याचं लक्षण कधी आहे तर मृत्यूच्या वेळेला सुद्धा रामराम येत आहे का, ते गुणातीताचं लक्षण आहे. प्रसंग आला तर मला वाचवा म्हणूनच ओरडणार असू तर मग गुणातीत कसं? मेंढ्याच्या बाबतीत म्हणतात की पर्णाशनी म्हणजे मेंढा जो आहे तो झाडपाल्याशिवाय दुसरं काही खात नाही, शाकाहारी प्राणी आहे, त्यामुळे तो कायम झाडपाला खातो. आता झाडपाला खाणारा म्हणजे त्याला बाकी चवी नाही आहेत बरं का. आपण कल्पना करू शकतो की समजा रोज फक्त पालेभाजी, काही घालायचं नाही, तिखट नाही, मीठ नाही, फोडणी नाही, काही घालायचं नाही आणि नुसतंच आपल्याला पाला दिला तर आपण गुणातीत हो का, किंवा मेंढा गुणातीत आहे का? पण गुणातीत असणाऱ्याला समोर येणारं अन्न प्रसाद आहे समजून तो खातो, ते गुणातीतपणाचं लक्षण आहे. पण हेच एकमेव लक्षण नाही आहे. आपण समर्थांचं मी उदाहरण देतो की एका झोळीमध्ये सगळी भिक्षा ते घालत असतात आणि तो जो तयार झाला गोळा आहे त्याच्यावरती त्यांचं असं बलदंड शरीर झालेलं आहे. तर अशा दृष्टीनं चवीसाठी न जेवणारा असं म्हणून गुणातीच्या लक्षणामध्ये एक सांगू, पण म्हणून काही मेंढ्याला कोणी गुणातीत म्हणणार नाही आहे. विभूतीने की लिप्त केला खरे,
खरं म्हणजे गाढव. खरं या शब्दाचा अर्थ गाढव. हा गाढव काय करतो तर म्हणे राखेत लोळतो, म्हणजे अंगाला भस्म लावल्याचं. म्हणून का तो गुणातीत होतो का? म्हणजे या सगळ्या प्राण्यांच्या निमित्ताने ज्या काही गोष्टी आपल्याला दिली आहेत की नुसतं स्नान करणं किंवा नुसतं ध्यान करणं, नुसताच वायुभक्षण करून राहणं किंवा उपास करणं किंवा जप करणं किंवा नुसतंच अपर्णा म्हणजे नुसतंच आपलं जंगलातल्या फळांवरती फलाहार करून राहणं किंवा अंगाला विभूती फासणं, ह्या अशा काही गुणातीताच्या खुणा नाही आहेत. असं करणार याला गुणातीत म्हणायचं आहे अशी काही व्याख्या गीतेने आपल्याला केलेली नाही आहे. या सगळ्या उदाहरणातून आपल्या लक्षात येईल की हे सगळं करणं म्हणजे गुणातीत होता येणार नाही आहे किंवा गुणातीत असणारा हे सगळं करतो असंही नाही आहे. पण समजा आपण महिनाभर कुठे एखाद्या शिबिराला गेलो पण लक्ष लागलं नाही किंवा तिथे आपल्या मन लागलं नाही, मग आपलं काय होतं, महिनाभर राहूनसुद्धा आपण आहोत तिथेच राहतो. महिनाभर कुठेतरी काहीतरी चांगल्या गोष्टी ऐकायला म्हणून आपण गेलो आणि तिथे जर आपली थोडीफार प्रगती झाली तर मग त्या जाण्याचा उपयोग आहे. नाही तर महिन्याभर आल्यावर परत येरे माझ्या मागल्या असं जर होणार असेल तर कसं चालेल. तर आपलं तसं असतं. गुणातीत जो आहे त्याचं आचरण तो सतत जागृत असतो, त्याला महिन्याभरासाठी वगैरे काही लागत नाही. विचार केला तर तो काय करतो, प्रत्येक गोष्ट ताऊन हे योग्य आहे का, हे बरोबर आहे का. संत म्हणतात ना की मला निरंतर जागविते, भगवंत मला निरंतर जागविते, माझं सतत आपल्याला जागरूक ठेवतात. म्हणजे आपल्या सोप्या भाषेत आपण म्हणतो विवेकाने वागावं, तर सतत विवेकाने वागायला शिकवतात. गुणातीत जो आहे तो कायम विवेकाने वागतो. निरंतर जागविते, जागरूक असेल, विचारपूर्वक, द्रष्टेपणाने, अलिप्तपणाने असं त्याचं सगळं आचरण असतं. तो उत्साही असतो, तो धैर्यशील असतो, पण तो विचाराने स्थिर असतो. काय केलं म्हणजे काय होतं याची त्याला पक्की बरोबर खात्री असते आणि असं त्याचं आचरण असतं. समाजामध्येच राहतो, समाजासारखंच त्याचं सगळं असतं, पण आपल्यामधल्या सत्वरज तमाने तो जराही असा म्हणजे स्थिर राहू शकतो. अशा पद्धतीचं आचरण म्हणजे अशा पद्धतीची लक्षणं ही त्याची असतात. आता पुढल्या श्लोकामध्ये आणखीन काही लक्षणं भगवंत आपल्याला सांगणार आहेत, माऊली आपल्याला सांगणार आहेत, ते आपण पुढल्या वेळेला बघूया. आज आपण या श्लोकातल्या गुणातीताची जी लक्षणं आहेत त्याचं थोडंसं चिंतन मनन करूया. खूप अवघड आहे ही सगळी आपल्या आचरणामध्ये आणण्यासाठी आपल्या मनाची तयारी करणं, पण निदानपक्षी आपण असा विचार करू शकतो की माझ्याच मनासारख्या सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजे असा अट्टहास तरी धरायचं आपल्याला कारण नाही. मनाविरुद्ध झालं तरी देखील तेच बरोबर आहे किंवा तेच भगवंताच्या इच्छेने घडत आहे असा एक आपल्याला सवय करण्यासाठी आपल्या विचारामध्ये आपल्याला बदल करता येईल असा प्रयत्न आपण करूया. म्हणजे मग ही लक्षणं आहेत ती लक्षणं संतांच्या ठिकाणी आहेत, त्यातली बारीकशी एखादा कणभर का होईना आपल्यामध्ये तो यावा असा प्रयत्न आपला केला जाईल. तर थांबूया. पुढला श्लोक पुढल्या वेळेला. धन्यवाद.